नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात 2 जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. जेरबंद केलेल्या TATR 224 नर वाघाचे वय अंदाजे 8 वर्ष असून शुक्रवार सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास गंगासागर हेटी बीट सावरला रीट शासकीय जमीन सर्वेक्षण क्रमांक 2 येथे बेशुद्धीचा डॉट मारून पकडण्यात आले. या वाघाने ताडोबातून येऊन तळोधी वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेतला होता. 15 एप्रिल रोजी कुंडलिक मारुती बोरकर वय 45 वर्ष राहणार गंगासागर हेटी आणि 18 मे रोजी मारुती नकटू शेंडे वय 66 वर्ष राहणार वाढोणा या दोघांचा वाघाच्या हल्ल्यात आलेवाही बेटात मृत्यू झाला होता. यानंतर वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेऊन या वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर शुक्रवारला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. वाघाला जेरबंद करण्याची परवानगी मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक राकेश सेपट, ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट ब्रह्मपुरी व वनविभाग यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रपूर व अजय मराठे पोलीस हवालदार यांनी वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले. तळोधी वनपरिक्षेत्राधिकारी अरूप कन्नमवार यांच्या नेतृत्वात अरविंद माने क्षेत्र सहाय्यक तळोधी, राजेंद्र भरणे वनरक्षक आकापूर, घनश्याम लोणबले वनरक्षक देवपायली, पंडित मेकेवाड वनरक्षक आलेवाही, यश कायरकर अध्यक्ष स्वाप फाउंडेशन, जिवेश सयाम बचाव दल प्रमुख स्वाप फाउंडेशन, RRT टीम चंद्रपूर, सिंदेवाही परिक्षेत्रातील वनरक्षक, PRT सदस्य, वनमजूर, वाहन चालक यांनी सहकार्य केले. जेरबंद केलेल्या वाघाला नागपूर येथे गोरेगाव प्राणी संग्रहालयात नेण्यात येणार आहे.